विकृत अशोक खरातचे अनेक कारनामे समोर. तरुणीच्या मदतीने उद्योगपतीला 20 कोटींना गंडवलं. कॅप्टन खरात प्रकरण अत्यंत गंभीर. आम्हीच त्याचा भांडाफोड केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पुरावे असतील तर द्या, कारवाई करू. उगाच राजकारण करू नका. फडणवीसांचं विरोधकांना आवाहन. 5 मार्चला काही लोक खरातचे व्हिडिओ घेऊन आले होते. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंचा दावा. आधीच तुमच्याकडे व्हिडिओ आले होते, मग तुम्ही गप्प का बसलात? राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देसाईंना सवाल. बलात्कारी अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. नाशिक गुन्हे शाखेचं पथक SIT कडून खरातला ताब्यात घेणार. सातारा जिल्हा परिषदेच्या गादीवरून मंत्रिमंडळात दुफळी. पोलीस भाजपच्या घरगड्यासारखे. शंभूराज देसाई यांचा आरोप. तर पोलिसांच्या कारवाईत अडथळे. शिवेंद्रराजे भोसलेंचा पलटवार. विकृत खरात नंतर आणखी एका भोंदूबाबाचे प्रताप समोर. नांदेडमधील भोंदूबाबाकडून लग्नाचा आमिष दाखवत महिलेवर अत्याचार. आरोपी हरगिरी दत्तगिरी महाराजला अटक. आणि पुण्याच्या वाघोलीमध्ये महाराष्ट्र केसरीचा आज अंतिम थरार. जय हर्षवर्धन, महेंद्र सिकंदर अंतिम फेरीत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार मुकाबला. विकृत अशोक खरातचे अनेक कारनामे समोर. तरुणीच्या मदतीने उद्योगपतीला 20 कोटींना गंडवलं. कॅप्टन खरात प्रकरण अत्यंत गंभीर. आम्हीच त्याचा भांडाफोड केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पुरावे असतील तर द्या, कारवाई करू. उगाच राजकारण करू नका. फडणवीसांचं विरोधकांना आवाहन. 5 मार्चला काही लोक खरातचे व्हिडिओ घेऊन आले होते. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंचा दावा. आधीच तुमच्याकडे व्हिडिओ आले होते, मग तुम्ही गप्प का बसलात? राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देसाईंना सवाल. बलात्कारी अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. नाशिक गुन्हे शाखेचं पथक SIT कडून खरातला ताब्यात घेणार. सातारा जिल्हा परिषदेच्या गादीवरून मंत्रिमंडळात दुफळी. पोलीस भाजपच्या घरगड्यासारखे. शंभूराज देसाई यांचा आरोप. तर पोलिसांच्या कारवाईत अडथळे. शिवेंद्रराजे भोसलेंचा पलटवार. विकृत खरात नंतर आणखी एका भोंदूबाबाचे प्रताप समोर. नांदेडमधील भोंदूबाबाकडून लग्नाचा आमिष दाखवत महिलेवर अत्याचार. आरोपी हरगिरी दत्तगिरी महाराजला अटक. आणि पुण्याच्या वाघोलीमध्ये महाराष्ट्र केसरीचा आज अंतिम थरार. जय हर्षवर्धन, महेंद्र सिकंदर अंतिम फेरीत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार मुकाबला.